आज आपण बघणार आहोत शेवग्याची भाजी. तर त्यासाठी आधी कढईमध्ये तेल टाकू, त्यात मीठ आणि हळद टाकून घेऊ. मग कट केलेला शेवगा 2-3 मिनिटे फ्राय करून घेऊ. मग झाकण ठेवू. थोड्या वेळ झाकण ठेवून त्यात थोडेसे पाणी घालून घेऊ. मग मंद आचेवर शिजवून घेऊ. मग दुसरीकडे कांदे भाजायला ठेवू. तर मग लागणारा मसाला पाहून घेऊ. फुटाणे, खोबरे, मिरची, लसूण, धने आणि भाजलेला कांदा हे सर्व मसाले आपल्याला लागणार आहेत. तर आपण त्यासाठी आधी तव्यावरती तेल टाकून घेऊ. तेल गरम होऊन देऊ. मग त्यामध्ये धने टाकून घेऊ. धने लाल होईपर्यंत भाजून घेऊ. धने लाल झाले की लगेच काढून घेऊ आणि मिरच्या टाकून घेऊ. मिरच्या सुद्धा चांगल्या अशा तळून घेऊ. मिरच्या काढून घेऊ. मग लगेच फुटाणे टाकून घेऊ. फुटाणे भाजले की फुटाणे काढून घेऊ आणि मग भाजलेला जो कांदा आहे तो फ्राय करण्यासाठी टाकून घेऊ. त्यामध्ये थोडेसे तेल घालून घेऊ आणि कांदा चांगला परतून घेऊ. कांदा परतला की लगेच खोबऱ्याचा किस जो आहे तो टाकून घेऊ. खोबऱ्याचा किस सुद्धा चांगला लाल होईपर्यंत परतून घेऊ. सर्व मसाले भाजून झाले की लगेच मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेऊ. तर त्याआधी फुटाणे, मिरची, धने काढून घेऊ आणि मग लगेच कांदा आणि खोबऱ्याची पेस्ट काढून घेऊ. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवू. मग लसूणची पेस्ट टाकून घेऊ. मग थोडीशी कोथिंबीर टाकू. मग त्यामध्ये लगेच काळा मसाला, हळद, लाल तिखट टाकून घेऊ. मग आपण जो मसाला काढला आहे खोबरे आणि कांद्याचा तो टाकून परतून घेऊ. त्याला चांगले असे तेल सुटेपर्यंत मंद आचेवरती परतून घेऊ. मसाला परतला का त्यामध्ये आपण शिजवून ठेवलेला जो शेवगा आहे तो लगेच टाकून घेऊ आणि चांगला असा फ्राय करून घेऊ. थोडा वेळ झाकण ठेवून मग झाकण काढून घेऊ आणि मग जो फुटाणे आणि धन्याचा मसाला आहे त्यात थोडेसे पाणी घालून तोही टाकून घेऊ आणि मग आपल्याला जसे पाणी लागेल तसे पाणी टाकून घेऊ आणि त्यामध्ये मग चवीनुसार मीठ घालून घेऊ. थोडीशी कोथिंबीर वरून थोडीशी कोथिंबीर ही टाकून घेऊ. मग त्याला उकळी येऊन देऊ. आपली छान अशी भाजी तयार झालेली आहे. तर आपण चपाती किंवा भाकरी सोबत खाऊ शकतात. धन्यवाद.